नमस्कार. आज 23 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट पेजवरती पहा एक महत्त्वाची बातमी आहे जे CET एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी. CET नोंदणीस 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 23 एप्रिल रोजी विशेष सुविधा म्हणजे PCM अथवा PCB जे विद्यार्थ्यांनी 12वी कंप्लीट केलेली आहे व ज्यांना PCM PCB माध्यमातून पुढल्या वर्षीसाठी प्रवेश घ्यायचा आहे पहा, मग त्यांना जी CET द्यावी लागते. मग अगदी पहा, वर्षातून पूर्वी फक्त एकच CET व्हायची, ह्यावेळेस 2 CET होत आहेत. ओके, ती एक चांगली गोष्ट आहे. मग अगदीच दुसऱ्या CETची जी प्रवेश फेरी आहे त्याची परीक्षा लवकर होणार आहे. परंतु जी नोंदणी आहे, जे विद्यार्थी चुकून राहिले असतील, ज्यांची नोंदणी राहिली असेल बाकी, त्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा संधी देण्यात येत आहे. त्यामुळे अगदी आपल्या आजूबाजूला जे कोणता विद्यार्थी 12वीचा असेल पहा, त्यांना तुम्ही नक्की सांगू शकता की जर त्या विद्यार्थ्यांनी काय म्हणू शकता रजिस्ट्रेशन केलेलं आहे अथवा नाही. कारण पहा, 1 वर्षाचा इथं सवाल येतो, त्यानिमित्ताने नक्कीच आपल्यामुळे एखाद्याची जर हेल्प झाली तर ते खूप बेटर असेल. तर नक्की शक्य झालं तर ही बातमी तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यानंतर पहा, अन्य बातमी इथे आपल्यासाठी गरजेची नव्हती, त्यामुळे पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे शस्त्रसंधीनंतरही सागरी संघर्ष कायम. इराणकडून 3 जहाजावरती हल्ले व त्यातील एक जहाज भारताचं होतं. म्हणजे अद्याप तिथं अधिकृत वृत्त आलेलं नाही आहे की ते भारत देशाकडून बिलॉंग करत होतं किंवा नाही, पण ते जहाज भारत देशामध्ये येणार होतं. पण अगदीच इराणने त्याला टार्गेट केलं व त्याला ताब्यात घेतलेला आहे पहा. मग आता यावरून एक आर्टिकल विशेष आलेला आहे की एप्रिलमधील खरा फूल कोण. ओके, म्हणजे सर्वांना माहिती आहे 1 एप्रिलला एप्रिल फूल म्हणून आपण डे सेलिब्रेट करतो. अगदी त्याच पद्धतीने जर एप्रिलमधील खरा फूल कोण आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत. तत्पूर्वी त्या दुसऱ्या बातम्या राहिलेल्या आहेत त्या आपण नक्की घेऊन पुढे जाणार आहोत. शरद पवार गटाचे तनपुरे आमदार रोहित पवार दोषमुक्त. राहुरी बारामतीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला दिलासा. ओके, त्यानंतर पुढे नेक्स्ट बातमी पहा, मतदानाच्या पूर्वसंध्येला ताशेरे. ममता बॅनर्जी यांच्या चौकशीतील हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात, सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिपादन. निवडणूक आयोगाची खरगे यांना नोटीस, मोदींवरील वक्तव्य स्पष्टीकरण देण्याचे आदेश. त्यानंतर पूर्वांचल एक्सप्रेसवरती हवाई थरार. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात पूर्वांचल एक्सप्रेसवरील आपत्कालीन हवाई पट्टीवर बुधवारी लढाऊ विमानांच्या सरावाला सुरुवात झालेली आहे. परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो पहा की पूर्वांचल एक्सप्रेस कुठं आहे. ओके, पूर्वांचल एक्सप्रेस म्हटल्यानंतर पहा पूर्व दिशा आपल्याला लक्षात येते. मग आपण नॉर्थ ईस्ट स्टेट्सला तिथं नक्की पाहू शकतो किंवा आसाम पाहू शकतो. म्हणजे लक्षात काय येतं तर आसाम. म्हणजे पहिल्यांदा मी ज्यावेळेस वाचलं ना पूर्वांचल एक्सप्रेस, त्यावेळेस मला लक्षात काय आलं तर आसाम असेल असं वाटलं. पण नक्की मी ही न्यूज घेण्यामागचं कारणच ते आहे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्हा. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला हा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, व UPSC पण काय करते पहा, डायरेक्टली तुम्हाला गोल्डन ट्रायटलर वगैरे तशा पद्धतीने प्रश्न विचारले आहे PYQमध्ये. ओके, त्यामुळे पूर्वांचल एक्सप्रेस कुठं आहे हे थोडंसं उत्तर प्रदेशमध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, डन. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील मराठी टक्का वाढलाच पाहिजे असं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला. 2.5 लाख कोटींची गुंतवणूक. राज्यात 18 मोठ्या उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. आता प्रत्येक गोष्ट कुठं मान्यता मिळाली ही आपल्या एक्झामसाठी गरजेची नाही आहे, त्यामुळे या न्यूजला तुम्ही स्किप करू शकता. हां, फक्त ॲज अ जनरल नॉलेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं, त्यासाठी ही बातमी तुम्ही वाचून घेऊ शकता. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. पण MPSC आणि UPSCच्या नजरेतून जर पाहिला तर हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे, यंदा पाणी टंचाई नाही मात्र काटकसरीचे आवाहन. धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा 60% पाणी साठा अधिक आहे. हे आपल्यासाठी थोडंसं पॉझिटिव्ह आहे पहा, पण नक्कीच आपल्याला यावरतीच अवलंबून राहता येणार नाही किंवा अगदी काटकसरी करणं खरंच काळाची गरज आहे पहा. ओके, त्यामुळे वेस्टेज ऑफ वॉटर थोडंसं थांबवलेलं बेटरच आहे. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट पहा, रितेश आणि जेनेलिया STचे सदिच्छादूत. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 5 वर्षासाठी सदिच्छादूत म्हणून दोघांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर माकड पकडा 600 रुपये कमवा. म्हणजे अगदी जर तुम्ही पाहिलात तर मला तरी रोजगार मिळाला अशा पद्धतीनं आहे हे. जोक्स पार्ट पण स्किप करू शकता या पण न्यूजला. ओके, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर पुढे आजचं संपादकीय, एप्रिलातील खरा फूल कोण. आता या आर्टिकलला मी डिटेलमध्ये घेणार आहे. याच्यापूर्वी पण आपण भरपूर वेळेस चर्चा केलेली आहे इराणबद्दल. ओके, किंवा इथं पण लोकसत्ताने मान्य केलं आहे पहा. लोकसत्ताने गेल्या महिनाभरात विविध संपादकीयातून इराण म्हणजे व्हेनेझुएला नव्हे, हा देश ट्रम्प यांच्यासमोर अजिबात शरणागती पत्करणार नाही, उलट ट्रम्प यांच्याच नाकी नऊ आणेल असे म्हटले होते व ते मी अगदीच विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे असं मी समजतो व पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. मग आता पहा, मागची
सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे, इराणने का आक्रमण केलं किंवा कशा पद्धतीने आक्रमण केलं हे आपलं सर्व माहिती आहे, बरोबर. मग आता थोडंसं याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर पहा, अगदी अमेरिकेचा इतिहासच तसा आहे. मी भरपूर वेळेस तुम्हाला म्हटलेलं आहे की अमेरिका इतिहासामधून शिकत नाही. ओके, व अगदी तसंच झालेलं आहे. पहा, सुमारे 65 वर्षापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी, ओके, यांना पण असंच वाटलं होतं एका दिवशी, म्हणजे उन्हाळ्यात मस्तपैकी बसले असताना, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ते बसले असताना त्यांना लक्षात आलं की आपल्या बाजूचाच देश आहे क्युबा, मग या देशावरती काय करूयात आपण, आक्रमण करूयात व तो देश किंवा त्या देशामधील जे फिडेल कॅस्ट्रो यांचं जे सत्ता आहे त्या सत्तेला आपण काय करूयात, नेस्तनाबूत करून आपल्या अमेरिकी पपेट राजा तिथं थांबूयात, असं त्यांना वाटलं. मग त्यांनी डायरेक्टली पहा पॅराशूट किंवा पॅराट्रुपर्स जे आहेत त्यांना बोलवले व त्यांनी डायरेक्टली क्युबामध्ये अटॅक चालू केला, बरोबर. क्युबामध्ये अटॅक केल्यानंतर त्यांना अगदी 3 दिवसामध्ये लक्षात आलं की बाबा आपण ब्लंडर केलेला आहे, आपली भारी मिस्टेक हो गई, चला वापस या. मग अगदी पहा, त्यांची इमेज थोडंसं डबघाईला जात असतानाच त्यांनी माघार घेतली, म्हणजे 3 दिवसामध्येच त्यांनी माघार घेतली किंवा आपण चुकलेले आहोत असं त्यांना लवकर समजलं. पण 65 वर्षानंतर परत अमेरिकेमध्ये एक उगवता तारा आला व त्यांना पण लक्षात आलं की बाबा आपल्याला इराणमध्ये जाऊन काहीतरी घडामोडी करायची आहे, किंवा म्हणजे थोडंसं काय म्हणू शकता, एक तुफानी करते है, चलो आज कुछ तुफानी करते है असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला सोबत घेऊन किंवा इस्रायलने अमेरिकेला सोबत घेऊन असं तुम्ही म्हणू शकता इथे. ओके, तर इस्रायलने अमेरिकेला सोबत घेऊन अमेरिकेने काय केलं, मग पहा 28 फेब्रुवारी 2026 रोजी जे अयतुल्ला खामिनी आहेत त्यांच्यावरती त्यांनी अटॅक केला व अयतुल्ला खामिनी यांना त्यांनी नष्ट केलं किंवा त्यांना ठार मारलं. ओके, मग पहा इथे अयतुल्ला खामेनी यांना ठार मारल्यानंतर झालं काय, तर इराण पूर्ण भोकलाला व इथं पण तेच म्हटलेलं आहे पहा की इराणकडे आता गमावण्यासारखे काही नाही. अमेरिकेने नव्याने हल्ले करण्यास आणखी काही पूल, इमारती, धरणे, वीज प्रकल्प इत्यादी जमीनदोस्त होतील आणि काही शेकड्यांचे प्राण जातील, ते तसेही गेलेलेच आहेत आणि स्थावर मालमत्ताही उद्ध्वस्त झालेले आहेत. तेव्हा अमेरिका आणखी काय करू शकणार असा हिशोब इराणने केलेलाच नसेल. ओके, मग अगदी तसंच आहे पहा, म्हणजे अगदी माझं जे नुकसान व्हायचं आहे ना ते झालेलंच आहे, आता मला काही भीती नाही आहे, अगदी तसं झालेलं आहे पाहता इराणचं. ओके, म्हणजे काय, अयतुल्ला खामेनी आता जर ते जिवंत असते तर काय झालं असतं, हे इथं खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. कारण पहा, आता अगदी सध्याला तुम्हाला माहिती असेल 2022 पासून आपल्याकडे दुसरं एक युद्ध चालू आहे, रशिया आणि युक्रेनचं. ओके, रशिया युक्रेनचं युद्ध चालू असताना अगदी पुतिन यांना युक्रेनचे जे झेलेन्स्की आहेत त्यांना मारण्यासाठी काही तेवढं जास्त हे करण्याची आवश्यकता नाही आहे. रशिया भरपूर मोठा आहे व तो अगदी पहा युक्रेनला डायरेक्टली लगेच ताब्यात घेऊ शकतं किंवा अगदी जे झेलेन्स्की आहेत त्यांना ते ठार मारू शकतं. परंतु रशिया झेलेन्स्की यांना ठार का मारत नाही आहे? किंवा तुम्हाला माहिती असेल एका वेळेस अगदीच युक्रेनने पण कमबॅक केलं होतं वॉरमध्ये व रशियावरती त्यांनी पहा ड्रोनने अटॅक केलेलं होतं. म्हणजे रशियाला पण समजलं नव्हतं की बा असं पण होऊ शकतं म्हणून, म्हणजे छोटूसा देश हे माझ्यावरती आक्रमण करेल का असं रशियाला पण वाटलं नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं होतं, बरोबर. मग युक्रेनने जर डायरेक्टली पुतिन यांना जर ठार केलं असतं तर ओके, म्हणजे पहा अगदी रशिया आणि झेलेन्स्की यांना ठार करण्यात कोणाचं म्हणजे हे नाही आहे, ते लगेच दुसऱ्या क्षणाला ते ठार करू शकतात, पण ठार का करत नाही आहेत तर पहा त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे इथं शूरपणा आणि मूर्खपणा यांच्यामधील फरक जो आहे तो त्यांना माहिती आहे, पण कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना तो फरक माहिती नाही आहे. ओके, म्हणजे युद्ध पण कशा पद्धतीने लढायचं, आता याच्यापूर्वी पण तुम्ही पहा आपल्या इतिहासामध्ये तुम्ही युद्ध शिकलेले आहात किंवा दरवेळेस मी पहा औरंगजेबला झालेलं होतं डेक्कन अल्सर असं म्हणतो मी. ओके, पण ठीक आहे, आता भारताचा इतिहास डोनाल्ड ट्रम्प हे थोडे शिकले असतील, परंतु पहा जॉन एफ कॅनेडी यांचा तरी इतिहास अमेरिकेने पाहायला पाहिजे होता थोडासा 65 वर्षापूर्वीचा. किंवा आपण पण क्युबावरती असाच अटॅक केला होता, म्हणजे छोटूसा देश आहे क्युबा, त्यावरती आपण अटॅक केल्यानंतर तिथं आपल्याला 3 दिवसात माघार पत्करावी लागली होती. मग ते जर कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना जर माहिती असतं तर एप्रिलमध्ये हे ब्लंडर त्यांनी केले नसते. ओके, हे महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर केले, परंतु अयतुल्ला खामेनी यांना ते मारले नसते का असं म्हणतोय मी. किंवा अगदी रशिया आणि युक्रेन या दोघांच्या युद्धामध्ये पुतिन किंवा झेलेन्स्की हे पुतिन हे झेलेन्स्कीला का मारत नाहीत तर त्याच्या मागचं कारण आहे पहा, ज्या वेळेस आपलं युद्ध थांबवायचं असेल किंवा काहीतरी आपला तडजोड तिथं काढायची असेल ना त्यावेळेस आपण डायरेक्टली मोठ्या नेत्याला तिथं चर्चेला बोलावू शकतो व त्या दोघांमध्ये चर्चा केली जाऊ शकते व पहा एक तिथं सॉफ्ट कॉर्नर तिथं नक्की राहू शकतं किंवा म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट असेल तिथे एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की बा ही युद्ध थांबवलं जाऊ शकेल. अन्यथा होतं काय पहा, जर तुम्ही त्यांच्या सर्वोच्च नेत्याला जर मारलात ना तर जे युद्ध सैनिक वगैरे आहेत ते डायरेक्टली
तितर-बितर होऊन म्हणजे अगदी पुन्हा कशा पद्धतीने ते अटॅक करू शकतील. मग ते युद्ध रोखवू शकत नाही आपण. ओके, त्यामुळे युद्ध करण्याची जी पद्धत आहे पहा, कोणाचं पण लॉस तिथं होऊ शकतं. आज घडीला पहा, रशियाला पण मदत मागावी लागेल युक्रेनची. ओके, काही सांगता येत नाही, म्हणजे कशा पद्धतीने सिनारिओ बदलेल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे पहा, अगदी युद्ध म्हणजे मूर्खपणा आणि शूरपणामध्ये हाच फरक आहे. पहा की भविष्याचा विचार करून, म्हणजे पहा, युद्धामध्ये अगदी 90% जरी आपण जिंकत असणार आहोत, परंतु 10% तरी आपण हरू शकतो ना, किंवा 1% तरी आपण हरू शकतो ना. मग या 1%साठीच पहा, जे सर्वोच्च नेते आहेत त्यांना आपण जीवन ठेवतो. का तर अगदी पहा, उद्या जर चर्चा करण्याची आपल्याला वेळ आली तर आपण डायरेक्टली त्या नेत्यासोबत चर्चा करू शकतो व त्यांच्या सैन्याला आपण शांत बसवू शकतो. अन्यथा होत आहे काय पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच मूर्खपणा केला की पहिल्याच दिवशी त्यांनी त्यांच्या सर्वोच्च नेत्याला उडवलं, व ते कोणाचं सांगून, तर इस्रायलचं सांगून. व पहा, अयतुल्ला अली खामेनी जे आहेत ते 90 वर्षाचे होते. मग ते राहिलेच किती होते, त्यांचे नैसर्गिक मृत्यू त्यांना असंही येणारच होतं. पण डोनाल्ड ट्रम्प, आता अगदी डोनाल्ड ट्रम्प म्हटल्यानंतर समजलं, मग अगदी तशा पद्धतीने आहे पहा, इथे त्यांना कदाचित समजलं नाही की बा आपण काय चूक करत आहोत ते. मग त्याच्यानंतर पहा पुन्हा काय त्यांनी केले की अगदी 2 ते 3 वेळेस त्यांनी स्वतःलाच जी मुदतवाढ आहे ती वाढवून घेतली. मग आता 21 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ होती, बरोबर. 21 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ असताना आता काल आपल्याकडे 22 एप्रिल म्हणजे अमेरिकेमध्ये, म्हणजे अमेरिका थोडंसं 24 तास मागे चालतं ना, मग ती काल अमेरिकेकडे 21 एप्रिल होती. मग आता त्यांनी परत ती डेडलाईन वाढवलेली आहे की बा आम्ही इराणसोबत चर्चा तर करणार आहोत. कालच्याच न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहिला असाल 22 तारखेच्या, तर अमेरिकेने इराणचं एक जहाज त्यांनी मारलेलं होतं, बरोबर. म्हणजे इराणच्या जहाजावर त्यांनी त्यांचे सैनिक वगैरे उतरवले होते. एक जहाज त्यांनी काबीज केलं, कोण, अमेरिकेने. की लगेच पहा दुसऱ्या दिवशी 3 जहाजाला त्याचा फटका बसावा लागला. मग अगदी डोनाल्ड ट्रम्प यांना आवश्यकता नाही की बाबा आपल्या दुसरीकडे जाऊन ते काम करू नये. ओके, जर आता याला तुम्ही गुगल अर्थवर जर पाहायचं म्हटलं, म्हणजे लवकरात लवकर समजावं यासाठी, तर हा पहा आपला प्यारा भारत इथं आहे. ओके, तुम्हाला आय होप की लगेच लक्षात येत असेल, हा आहे आपला प्यारा भारत. ओके, व हे जे सध्याला चालू आहे स्टेट ऑफ हॉर्मुझ हे इथं आहे पहा. मी थोडंसं पॉईंटर इथं हे करेन, घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. तर बेसिकली हे आहे पहा स्टेट ऑफ हॉर्मुझ. ओके, हे आहे पर्शियन गल्फ, पहा पर्शियन गल्फ, दुबई. मग इथं आहे स्टेट ऑफ हॉर्मुझ. ओके, म्हणजे कुवेतपासून घ्या किंवा हे सौदी अरेबियापासून घ्या, येथून जर येत असतील, म्हणजे जहाज जे आहेत ते इथून जर येत असतील, तर आपल्याला काय करावं लागतं, या स्टेट ऑफ हॉर्मुझमधूनच यावं लागतं. याच्या संबंधित दुसरा एक आर्टिकल आलेला आहे पहा. हा आर्टिकल थोडंसं नॉटिकल माइल्सबद्दल वगैरे चर्चा करतोय, जो की UPSCसाठी खूप महत्त्वाचा आहे हा आर्टिकल आहे. ओके, तर पहा इंटरनॅशनल वॉटर्समध्ये, म्हणजे अगदी पहा, जर हा आपला प्यारा भारत आहे, प्यारा भारतच्या 12 नॉटिकल माइल्स. ओके, किती, 12 नॉटिकल माइल्स. ओके, आता नॉटिकलचं सिम्बॉल वेगळा आहे, ते मला काढता येणार नाही, त्यामुळे मी 12 नॉटिकल माइल्सचं म्हणजे 12 माइल्स असं लिहितोय. 12 नॉटिकल माइल्सबद्दल आपला भारत देशाची तिथं बाँड्री असते, म्हणजे इथं भारतीय कायदे लागू शकतात. म्हणजे 12 नॉटिकल माइल्समध्ये जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा मर्डर केला, तर त्या व्यक्तीवरती पहा अगदी भारतीय न्यायसंहितानुसार तिथं काय त्याच्यावरती क्रिमिनल चार्जेस वगैरे चालवले जाऊ शकतात. ओके, पण 12 नॉटिकल माइलच्या पुढे जर तुम्ही 200 नॉटिकल माइल्सपर्यंत गेलात, तर तिथं फक्त पहा इकॉनॉमिकल झोन असेल तुमचा तो, म्हणजे तिथं जे सापडणारे खनिज वगैरे आहेत त्यावरती तुमचा ताबा असेल, परंतु तुमचे भारत देशाचे कायदे तिथं लागले जाणार नाहीत. मग 12 नॉटिकल माइल्स जर म्हटलात, तर तुम्ही आता हा पहा, हा आहे इराण व इथला जे त्यांचा आयलँड आहे कुर्ज आयलँड. मग ह्या जर तुम्ही पाहिलात तर 12 नॉटिकल माइल्स हे कोणाच्या बेसिसवर आहे, तर इराणकडे जातं. ओके, व हा दुबई आहे, दुबईचा भाग तेवढासा नाही आहे, म्हणजे त्यांनी स्वतःहूनच एक मध्यरेषा बांधून घेतलेली आहे. 1974 मध्ये त्यांनी पहा ह्या स्टेट ऑफ हॉर्मुझचं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे, व पलीकडला भाग त्यांचा इराणचा व अलीकडला भाग हा दुबई, युनायटेड अरब अमिरात, त्यानंतर सौदी अरेबिया, म्हणजे ज्यांचा हे 12 नॉटिकल माइल्स यांचं लागतं ते त्यांना दिलं, व उर्वरित जो आहे तो इराणचा भाग. अशा पद्धतीने त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे या वाटरचं. परंतु आज घडीला जर आपला स्टेट ऑफ हॉर्मुझ जर पार करायचं असेल, तर कोणाची परमिशन लागते तिथं, तर नक्कीच इराणची परमिशन लागते. मग असं असताना देखील पहा अमेरिकेला हे कदाचित समजलं नाही. अमेरिकेने आता बेसिक आहे डेगो गार्शिया म्हणून, एकच मिनिट आपण त्याला सर्च करूयात. ओके, डेगो गार्शिया, तर इथं आहे अमेरिकेचं नेव्हल बेस, जे की तिथून सध्याला हे करत आहे पहा, अमेरिका नजर ठेवत आहे. एकच मिनिट दा, थोडंसं लोड होत आहे. हां, तर हे पहा इथं आहे अमेरिकेचं नेव्हल बेस. ओके, हे इथून पहा अमेरिकेचं, आता अगदीच जर तुम्ही पाहिलात तर हे थोडंसं भीतीदायक पण वाटतं कधी कधी. हां, हे आहे पहा इथं डेगो गार्शिया, इथं आहे अमेरिकेचं नेव्हल बेस. आय होप इथे रेड सी, इथं पर्शियन गल्फ, इराण हे नाव तरी तुम्हाला दिसत असेल. मग इथे काय आहे पहा,
अमेरिकेची इथं नाचक्की नक्की झालेली आहे पहा, पण हे कदाचित त्यांना समजायला हवं. ओके, त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणखीन एक पॉईंट परीक्षेला विचारला जाऊ शकतो. इराणचा जर तुम्ही 5000 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर इराणना कोणीही कब्जा करू शकलेलं नाही आहे. म्हणजे इतिहासामध्ये इराण हा अमर राहिलेला आहे, किंवा सॉरी अमर म्हणता येणार नाही तर स्वतंत्र राहिलेला आहे. हां नक्की हा थोडासा जो इराण आहे ना याच्यावरती पहा, इथं आहे त्यांची राजधानी तेहरान. हां कदाचित हा पार्ट त्यांनी आक्रमणाद्वारे वगैरे तिथे त्यांचा रूल राहिलेला आहे, किंवा हा पार्टवर त्यांचा रूल राहिलेला आहे. परंतु बेसिकली जर तुम्ही पाहिला तर तेहरानवरती कोणीही रूल करू शकलेला नाही आहे. का तर त्यांची टोपोग्राफी तशी आहे, जिओग्राफी त्यांची तशी आहे. म्हणजे मोठे मोठे एकतर वाळवंट पण आहे, त्याच्यानंतर दुसरं पर्वत शिखर पण आहेत. मग हे सर्व पाहताना टोपोग्राफिकल चॅलेंज तिथं खूप येतात. ओके, मग टोपोग्राफिकल चॅलेंजमुळे पहा इराणला कोणीही संपूर्ण म्हणजे इतिहासामध्ये, इराणच्या इतिहासामध्ये त्यांना कोणीही काबीज करू शकलेलं नाही आहे. मग हा जरी अमेरिकेला इतिहास माहिती असता की बाबा इराण हे स्वतंत्र राष्ट्र आहे व 5000 वर्षापासून त्यावरती कोणीही कब्जा मिळवलेला नाही आहे, तसं जर त्यांना माहिती असतं तर कदाचित डोनाल्ड ट्रम्प हे त्यावरती आक्रमण करू शकले नसते. पण आता झालेलं आहे पहा, म्हणजे बंदुकीतून गोळी तर निघालेली आहे, पण आता हे कसं थांबेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पण मागे किटकिट लागल्यासारखं झालेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे संपादकीय आलेलं आहे पहा की एप्रिलमधील खरा फुल कोण. ओके, तर एप्रिलातील फुल म्हटल्यानंतर समजून गेला असाल. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणखीन एक पॉईंट आहे पहा इथे, काय म्हणू शकता तर बॉर्डरिंग कंट्रीज दिलेले आहेत. आता कुठे दिले ते म्हणजे मी हायलाईट केलं होतं त्याला, यामध्येच कुठेतरी असेल पहा. पण आपण काय करूया, डायरेक्टली इराणच्या बॉर्डरिंग कंट्रीज जे आहेत ते इथून पाहण्याचा प्रयत्न करूयात. एकच मिनिट आहे, याला क्लीन करेन मी. हां तर पहा हा आहे इराण. यावरती UPSC प्रश्न विचारू शकते पहा दरवेळेस तुम्ही. म्हणजे 2022 प्रिलिम जर पाहिला तर 2021मध्ये तालिबान चर्चेत होतं अफगाणिस्तान, त्यामुळे अफगाणिस्तानचे बॉर्डरिंग नेशन्स वगैरे विचारण्यात आले होते. लास्ट इयरला सुदानबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यापूर्वी आय थिंक रेड सीबद्दल एक प्रश्न आलेला होता. त्यामुळे नक्कीच यावर्षी इराण चर्चेत आहे. त्यामुळे यावर्षी UPSC प्रिलिमला आता अगदीच 30 दिवस राहिले आहेत. ओके, वेलकम टू द वॉर झोन. तुम्ही पण वॉर झोनमध्ये आता प्रत्यक्षरित्या प्रवेश केलेला आहात UPSC प्रिलिम आणि राज्यसेवा प्रिलिमसाठी. तर पहा अगदीच इराण याबद्दलच्या बॉर्डरिंग कंट्रीज जे आहेत ते प्रश्न विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात घ्या इराणची जी बॉर्डरिंग कंट्रीज आहेत ती पहिलं आहे अफगाणिस्तान, त्याच्यानंतर पहा इथं पाकिस्तानला पण बॉर्डर लागते, त्याच्यानंतर तुर्कमेनिस्तान आणि पुन्हा आहे कॅस्पियन सागर. ओके, कॅस्पियन सागर म्हणजे ते खऱ्या अर्थाने सागर नाही आहे तर ते सबसे बडी झील आहे. ओके, म्हणजे हा लेक आहे, कॅस्पियन सागर नाही आहे तर तो लेक आहे, पण त्याला सी आपण म्हणतो. मग इथे पहा तुर्कमेनिस्तान, त्याच्यानंतर अझरबैजान पण याची बॉर्डर लागते, त्याच्यानंतर पहा अर्मेनिया बॉर्डर लागते, बॉर्डरिंग कंट्रीज तुम्ही लक्षात ठेवा. आता अगदी जर या मॅपमध्ये तुम्हाला लक्षात आलं नसेल तर काय करेन मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पहा लवकरात लवकर मी हे जे काय म्हणू शकता बॉर्डरिंग कंट्रीज आहेत ते तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. हां इथंच दिलं आहे पहा, इराण हा विस्तीर्ण देश आहे. कितीतर फ्रान्स आणि जर्मनीच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही इराण मोठा आहे. इराणच्या सीमा केवळ इराकलाच नव्हे तर तुर्की, पाकिस्तान, अफगाणिस्तान, अर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान या मध्य आशियाई प्रजासत्ताकांना भिडतात आणि त्या मध्य आशियाई देशांतून रशिया लगतचाच तर चीन जवळचा आहे. ओके, कॅस्पियन सागरला पण इराणची बाँड्री लागते व कॅस्पियन सागरच्या बॉर्डरिंग लक्षात ठेवण्यासाठी पहा तुम्हाला तारीख हे मिनॉमिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. T म्हणजे तुर्कमेनिस्तान, A म्हणजे अझरबैजान, R म्हणजे रशिया, I म्हणजे इराण आणि सॉरी R तारीख हे K आहे सॉरी K म्हणजे कझाकस्तान. हा कझाकस्तान इथं आहे पहा, सेंट्रल एशियाचा बडावाला कंट्री. ओके, कझाकस्तान हे कॅस्पियन सागर आहे. कॅस्पियन सागर म्हणजे काय, सबसे बडी झील. ओके, तो पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्लॅक सी आहे. ओके, त्याच्यानंतर इथे एजियन सी. ओके, त्यानंतर हे मेडिटेरेनियन सी. प्लीज एकदा मॅपिंग पाहून घ्या, UPSC गॅरंटीड प्रश्न विचारते. ओके, व हे थोडंसं मिडल ईस्टचा जो पार्ट आहे तो ह्यावर्षी फेवरेट असणार आहे UPSCचा. त्याच्यानंतर पहा इथं आहे रेड सी व रेड सीच्या इथं जर तुम्ही हे जिबुती पाहत आहात पहा इथं एक चोक पॉईंट आहे. हे चोक पॉईंट कोणाचा आहे तर बाबेल मंडेब आहे व बाबेल मंडेब हे यमनने काबीज केलेला किंवा येमेन हे इराणचाच भाऊ असल्यासारखं आहे. ओके, म्हणजे सध्याला जे इराण आहे, इराणची जी IRCG त्यांची जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीने तयार केलेलं एक हौती हे बंडखोर अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता त्यांना, किंवा त्यांचं जे मिलिटरी बेस आहे. आता बंडखोर म्हटल्यानंतर हे अमेरिका म्हणतं त्यांना तसं बंडखोर, परंतु येमेन आणि इराण हे एका पार्टीचे आहेत. मग अगदीच पहा येमेनने पण हल्ला केलेला होता व येमेनने जर हल्ला केला
ओके, यमनने जर या रेड सीवरती हल्ला केला तर इथला पण चोक पॉईंट बंद होतो पहा. त्यामुळे अगदी पावलं फुकून टाकणं गरजेचं आहे. मग त्यामुळे लेखक इथं लिहित आहेत पहा की जर रेड सी पण बंद केलं ना तर अगदीच पहा युरोप आणि अमेरिकेला जे तेल आयात वगैरे केली जाते त्याला पण तिथं ठप्प इथं बसू शकतो. म्हणजे पहा एकीकडे काय आहे, इराणने हा चोक पॉईंट बसवलेला आहे, बंद केलेला आहे, व दुसरीकडून पहा हे जे बाबेल मंडप हा जो चोक पॉईंट आहे याला पण ते शांत बसू शकतात. म्हणजे पहा पूर्णतः ट्रेड इथं ठप्प केलं जाऊ शकतं. अतिशय महत्त्वाचं, आज घडीला आपला इंटरनेट सेवेसाठी आपण काय केलं आहे, जमिनी खालून केबल पाठवलेली आहेत, बरोबर. मग जमिनी खालून जे केबल आहेत त्यांना जर ह्या रेड सी मधील जे हौती आहेत म्हणजे येमन, ओके, हे येमन राष्ट्र आहे पहा अशा पद्धतीने, ओमानच्या बाजूचं हे येमन आहे, सना त्याची राजधानी. ओके, मग ह्या येमनने जर येथून गेलेली काय म्हणू शकता जी केबल आहे इंटरनेट केबल ती जर तोडून टाकली व इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझमधून जी गेलेली जी इंटरनेटची केबल आहे ती जर तोडून टाकली ना तर पहा आशिया आणि युरोप, ओके, एशिया आणि युरोप यामधील जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती पूर्णतः ठप्प केली जाते. व पूर्ण ती ठप्प झाली म्हटल्यानंतर पहा अमेरिका पण काही करू शकणार नाही. पूर्णतः इंटरनेट कनेक्टिव्हिटी जर ठप्प झाली तर नक्कीच पहा ग्लोबलायझेशनला इथं मोठा फटका बसेल. मग त्यासाठी पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज घडीला शहाण्यासारखं जर माघार घेतली तर ते कदाचित त्यांच्यासाठी बेटर आहे असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. ओके, आय होप सर्व पॉईंट्स मी आता क्लिअर केलेले आहेत. व पहा सध्याला UPSCच्या वॉर झोनमध्ये तुम्ही असल्या कारणानिमित्त आपण जास्त एंटरटेन न करता आपण इथं थांबलेलं बेटर असेल. ओके, बाकी पहा द हिंदूमधील जे काल आर्टिकल आलेला होता तो सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्यामुळे मी पूर्ण ते जे आर्टिकल्स होते ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे मॅगझिन आहे आपलं त्यामध्ये ती इन्क्लूड केलेलं आहे. हां, त्यामध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील किंवा काही त्यामध्ये सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता की सर असं असायला हवं. ओके, त्याबद्दल आपण नक्कीच पॉईंटबद्दल वगैरे चर्चा करूयात. त्याच्यानंतर आजचं द हिंदू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की पाहूयात. म्हणजे ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.